नमो तस्स भगवतो अरहतो क्षमा समुदास बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि दाना वेरमणि सिक्खपदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खपदं समादियामि मुसावादा वेरमणि मुसावादा वेरमणि सिक्खपदं समादियामि बुद्धं शरणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तसेच मी त्यांना विनंती करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पंचशिलेचा नंतर ध्वजगीत होईल आणि त्यानंतर आपल्या धम्मचक्र बुद्ध विहाराचा लेझिम ग्रुप आहे त्यांची सलामी राहील आणि त्यानंतर आपण परत आतमध्ये बुद्ध विहारामध्ये जायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ध्वजारोहण करण्यात येईल. पंचशील ध्वजाचा विजय असो पंचशील ध्वजाचा विजय असो पंचशील ध्वजाचा विजय असो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो तथागत गौतम बुद्धांचा तथागत गौतम बुद्धांचा
होईल. सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. वज्रसंगात कायेस अंगिरसस्तादीनो वज्रसंगात कायेस अंगिरसस्तादीनो केसमसूयकीना निलठाने रसियो निलवनानि चरन्ति अनन्तकास बुदके वज्रसंगात कायेस अंगिरसस्तादीनो छवितो चैव अक्कीना पितठाने रसियो पितवन्नानि चरन्ति अनन्तकास बुदके वज्रसंगात कायेस अंगिरसस्तादीनो मसलोहितखीना रतठाने रसियो रतवन्नानि चरन्ति अनन्तकास बुदके वज्रसंगात कायेस अंगिरसस्तादीनो अठिदन्ते अखीना सेतठानि रसियो सेतवन्नानि चरन्ति अनन्तकास बुदके वज्रसंगात कायेस अंगिरसस्तादीनो तिसते संसारीरानं ननठाने रसियो मजिठक्कानि चरन्ति अनन्तकास बुदके वज्रसंगात कायेस अंगिरसस्तादीनो तिसते संसारीरानं ननठाने रसियो पप्पसरानि चरन्ति अनन्तकास बुदके वज्रसंगात कायेस अंगिरसस्तादीनो एव सपरि रसियो निचरन्ति दिशो दिशं अनन्तादो इहादोज अमतव मनोहरं कायेन वाचा चित्तेन कायेन वाचा चित्तेन अंगिरसन ममः अंगिरसन ममः अंगिरसन ममः. पंचशील ध्वजेचा विजय असो. पंचशील ध्वजेचा विजय असो. लेझिमची सलामी होईल. जय भीम जय भीम.
नमो
Hati jatuh
तन्ते समङ्गलामुत्तमम् सा 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 संकल्प करूया. इमाय धम्मां पठिपत्या बुद्धं पूजयामि इमाय धम्मां पठिपत्या धम्मं पूजयामि इमाय धम्मां पठिपत्या संघं पूजयामि पदानां पठिपत्या जाति जनार्दनः परिपूज्यसामि इमां भोजन आणि माला गंध लेपन त्यापासून अलिप्त राहण्याचं त्याच्या आपण प्रतिज्ञा केलेली आहे. आजचे जे वक्त्या होत्या वासंतीताई नलावडे यांना यायला थोडासा उशीर होत आहे, तरी पुढील कार्यक्रमासाठी आपण एक शॉर्ट फिल्म आहे अंतिम सत्यबुद्ध कथागत बाबा आज भगवान बुद्धाचा जन्म, भगवान बुद्धांनी वैशाख पौर्णिमेला ही घटना घडलेली आहे भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये. नंबर 1 त्यांचा जन्म पण वैशाख पौर्णिमेला झालेला आहे. नंबर 2 त्यांना बुद्धत्व पण वैशाख पौर्णिमेला झालेलं आहे आणि त्यांचं महापरिनिर्वाण पण ते वैशाख पौर्णिमेला झालेलं आहे. म्हणून ही आजची वैशाख पौर्णिमा भगवान बुद्धांनी जो अनुसंधान केलेला आहे, रिसर्च केलेला आहे, तो रिसर्च पहिल्यांदा जो आणला या पृथ्वीवरती तो भगवान बुद्ध प्रतीत समुद्पाद त्याची एक सुरुवात म्हणून अकड म्हणून आज विपश्यना त्याचा सुरुवात आनापान त्यासाठी आपण केला. पुढच्या श्रद्धा, प्रमोद, प्रीती, प्रश्नवी, सुख, समाधी, दर्शन, उत्कलाहत, विराट, विमुक्ती आणि निर्वाण. निर्वाण म्हणजे दुःखापासून मुक्ती. हे रिसर्च भगवान बुद्धांनी वैशाख पौर्णिमेला केलं हे आपल्याला माहीत असावं आणि हे जगामध्ये तिथे स्प्रेड झालेले आहे. यानंतर मी पुढील कार्यक्रमासाठी थोडी सूचना आहे इंगोले सरांना विनंती करतो की त्यांनी संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक गौतम बुद्ध, ईश्वररत्न भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम मी वंदन करतो, अभिवादन करतो. आज बौद्ध पौर्णिमेसाठी उपस्थित सर्व उपासक आणि उपासिका यांना माझा क्रांतिकारी जय भीम. धम्मचक्र बुद्ध विहारात 22 तारखेपासून आपण बुद्ध जयंतीचा उत्सव आपण साजरा करत आहोत. काल रांगोळी स्पर्धा पार पाडलेली आहे, तर काल त्याचा तो छानपैकी रिझल्ट लागेल. परंतु सर्व उपासकांना आणि आलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती की या धम्मचक्र बुद्ध विहारात खूप वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम होतात. तर कालचा ज्या प्रोग्रामची रांगोळी आहे तर निश्चितच म्हणजे आपण त्याला अभिप्राय द्यावा आणि जे कलाकार आहेत म्हणजे त्यांचं मनोबल वाढेल. दुसरं असं आज बुद्ध पौर्णिमा आमच्या धम्मचक्र बुद्ध विहाराच्या जे सभासद आहेत जे सर्वात श्रेष्ठ दान असतं ते अन्नदान आणि हे जे अन्नदान दिलेले काही दान लागल्याची फक्त मी यादी आपल्याला देतोय. त्यांच्यामुळं आपल्याला संध्याकाळी सर्वांना अन्नदानाचा म्हणजे लाभ होणार आहे. तर जे ज्या तुम्ही अन्नदानसाठी साहित्य दिले, किती साहित्य दिले त्याचं फक्त नाव उल्लेख करतो आणि जे धर्मदान दिलेले बाहेर नोटीस बरोबर काल सकाळी 8 वाजेपर्यंत त्यांचं धर्मदान प्राप्त झालेले सर्व त्या लिस्टवर म्हणजे
सोनवणे साहेबराव शाहूनगरचे तूप गावरान त्यांनी 5 किलो दिले. अतुल विष्णू सपकाळे यांनी घरगुती तांदूळ जो काही लागतो उत्तम प्रतीचा त्यांनी 1 कट्टा म्हणजे 30 किलोचा दिलेला आहे. गोपले निर्माण जेमिनी पुलतेल सूर्यपुलतेल त्यांनी 4 डबे म्हणजे कार्यक्रमात म्हणजे अन्नदानासाठी दिले. तसेच चौरपाना वीर हर्षवर्धन त्यांनी तांदूळाचा उत्तम प्रतीचा जो आम्हाला लागत होता तो 1 कट्टा दिलेला आहे 30 किलो. परवा चंदन म्हणून बिहारचे व्यक्ती आहेत त्यांनी आम्हाला वर्षभर जे लागणारे मेहनती आहेत त्यांनी पुरवले. जवळजवळ 500 पर्यंत त्यांचं म्हणजे सहज असेल. आम्ही भगवान कांबळे जो कार्यक्रमाला लागणारा पूर्ण गहू त्यांनी दिलेला 50 किलो दिलेला आहे. रायभान गजबिये मोशी यांनी 10 किलो मूग डाळ दिले. बाबू गौतम कारभारी मोशीचे बेसन पीठ त्यांनी 10 किलो दिले. निलेश जाधववाडी आता स्वयंपाकासाठी जो गॅस लागेल 2 सिलेंडर त्यांनी म्हणजे दिले. धनगाव बाबासाहेब खवा 5 किलो दिलेला आहे. गजानन खराटे खवा 10 किलो, पनीर 7 किलो, ग्रीन पीस मटर 7 किलो आणि अमूल बटर 1 किलो अशा पद्धतीने जे काही जो गोड पदार्थ बनवणार आहे त्यासाठी दिले आहे. तसेच संतोष मोरे स्पाईन रोडचे आहेत त्यांना ती कार्यक्रमासाठी तूर डाळ लागणारी पूर्ण दिलेली आहे. तर 10 किलो त्यांनी तूर डाळ दिली आहे. तर अशा पद्धतीने आम्हाला जे मोठे साहित्य आहे कुठलंही आम्हाला नाही अशा आमच्या पद्धतीचे हे अन्नदानासाठी लागतात आहेत. तर त्यांना बी आपल्या म्हणजे काय म्हणतात मनातून इच्छेतून त्यांना एक आशीर्वाद म्हणजे आपले एक मंगल हे होईल या पद्धतीने आपण त्यांना शुभेच्छा द्या. धन्यवाद. आता सर्वांसाठी हे दमदान दिलेलं आहे. तर सर्व साधू म्हणून आपण त्यांना शुभेच्छा. इथेच थांबतो. जय हिंद. पुढील कार्यक्रम सुरू होतो. पुढील कार्यक्रमासाठी मी अंतिम सत्यबुद्ध ही शॉर्ट फिल्म त्याने सुरू करावी अशी मी विनंती करतो. या अंतिम सत्यबुद्ध भगवान बुद्धाचा धम्म आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा यावर आधारित आहे. त्यांचं नेते सरकार करावं. आता तुम्ही पाहिली असेल शॉर्ट फिल्म आपल्या उद्योगात तयार झालेली आहे. आता कुठलंही काही कार्य करायचं झालं तर त्याला आर्थिक हे लागतं पाठबळ लागतं. तर आपले इंगळे सुशांत इंगळे खूप मेहनतीने म्हणजे शॉर्ट फिल्म बनवतात. तर त्या आमच्या बिहाराचे 9 उद्योजक म्हणजे युवा उद्योजक आणि कैफे साहेबांचे चिरंजीव इंजिनियर आता एक नुकताच त्यांच्या हाती एक मोठा प्रोजेक्ट झालेला आहे. तर त्यांच्यातर्फे 5,000 धर्मदान म्हणजे त्यांनी देत आहात. तसंच आमच्या संस्थेमार्फत आदरणीय कैफे सरांनी डिक्लेअर केले की त्यांना एक आपल्या संस्थेमार्फत 5,000चा आपण चेक देऊ आहे. तर अशा पद्धतीने आज आम्ही त्यांचं 10,000 त्यांना एक छोटीशी मदत होईल याची इंगळे यांचा आपल्या संस्थेमार्फत पंचशराचं उत्पादन पुस्तक आणि सर्व कलाकाराला एक पुस्तक देऊन आपण त्यांना सन्मानित करा.
आयडेस आणि तो बेरडचे आहे आणि ते ताबडतोब आमची म्हणजे ठरल्याच चौकामध्ये बँक आहे तिथे जाऊन तुम्ही कॅश करू शकता. आम्हाला बंधनच नाही, काही रक्कम रोखीत देता येत नाही, तर काही ऑडिटच्या हिशोबाने आम्ही चेक स्वरूपात सर्व म्हणजे व्यवहार करतो. खूप सुंदर एकदम त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आज वर्षाची पौर्णिमेचं निमित्त साधून म्हणजे आज उद्घाटन झालेलं आहे म्हणजे या शॉर्ट फिल्मचं आणि ते आपल्या धर्मचक्र बुद्धविहार आहे. यांनी या कलाकारांना प्रोत्साहनपर 10,000 रुपये त्याचे श्रमदान दिलेलं आहे. पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा. तरी मी कर्वे सरांना विनंती करतो की या बुद्ध जयंतीनिमित्त त्यांनी सर्वांना उपासक उपासिकांना आभार मानण्याची संधी देणार. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही जे शॉर्ट फिल्म पाहतो आणखी सत्य होतं अर्थातच धर्मचक्र बुद्धविहार आणि सुरेश सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो ज्यांनी आमचं वाढवण्यासाठी आम्हाला नंबरात घेऊन आमच्या पुढील कार्यासाठी पुढील वाटचालीसाठी मदत केली त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. असेच प्रेम आमच्यावर असू द्या, कोणाच्या भावना यामध्ये दुखावले त्याची आम्ही क्षमा मागतो आणि येणाऱ्या आपण प्रोजेक्टसाठी स्वागत. सगळ्यांना आमची मूवी होती त्यानंतर सगळ्याचे आभार प्रकट करते. आज आपण रिझल्ट आणि यूट्यूबवरती सोडलेला आहे आणि फिल्म आपण लवकरात लवकर यूट्यूबला दाखवणार आहोत. म्हणून माझ्या समाज बांधवांना विनंती करते जेवढी फिल्म तुम्हाला शेअर करता येईल तेवढी जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या धर्माचा प्रचार झाला पाहिजे. कर्मकांडातून अंधश्रद्धेतून जर आपल्या समाजाला बाहेर काढायचं तर हे उदाहरण आम्ही तुमच्यासमोर आणून ठेवलेलं आहे. त्याचं समोर तुम्हालाच करायचं. मायबापांना फक्त विनंती आहे जास्तीत जास्त ही फिल्म तुम्ही बघावी आणि याच्या पुढेही आपल्याला अजून नवीन काही प्रोजेक्ट करता येतील त्याच्यासाठी तुम्ही जो सहकार्य आम्हाला केलं आहे त्याच्यासाठी मी सर्वांचे आभार प्रकट करते. एकच सांगू इच्छिते शुद्धाची शुद्ध झालो महाराजी बुद्ध झालो देवदेवतांचा त्याग करून जगाच्या विरुद्ध झालो शहाणपणाचे धडे गिरवत कीर्तीने वैवृत्त झालो अंधश्रद्धेला मार्गी लावून श्रद्धेस चालवृद्ध झालो अमावस्याचे बंधन तोडून पौर्णिमेचा प्रभुत्व झालो बा भीमाच्या कर्तृत्वाने माणूस म्हणून सिद्ध झालो. थोडंसं यशवंतनगरपर्यंत आहे तरी मी रणवीर सरांना विनंती करतो की त्यांनी आज बुद्ध जयंतीनिमित्त वैशाख पौर्णिमेनिमित्त 2 शब्द जे ते आम्हाला मार्गदर्शन करावे. बोलू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
या थोडक्या सणाचं पाहुणे यायच्या 2 मिनिटं तुला बोलतो मी. या दिवसाचं औचित्य फार महत्त्वाचं आहे. या ठिकाणी या 3 घटना ज्या घडलेल्या आहेत त्या तिन्ही घटना वैशाखी पौर्णिमेला घडलेल्या आहेत. त्या वैशाख पौर्णिमेमध्ये या तिघांचं मिश्रण आहे. एक आहे सुख, दुसरं आहे दुःख आणि एक आहे ज्ञान. या सर्व गोष्टींचं मिश्रण करून वैशाख पौर्णिमा ही साजरी होत आहे. आपण या वैशाख पौर्णिमेच्या या ठिकाणी जे आपण या ठिकाणाला आपले प्रमुख पाहुणे अजून आलेले यायला पाहिजे ते लोक तोपर्यंत एक मी फक्त मनामध्ये सांगतो आजच्या दिवशी एक आपण मनामध्ये असा प्रकल्प केला पाहिजे की बौद्ध धर्म हा इतका आपल्या जीवनासाठी सरळ आणि सोपा आहे तेवढं तुम्ही समजून घेतला पाहिजे आणि अंगीकार केला पाहिजे. समजून घेऊन चालत नाही. अंगीकार जर केलं असेल तर मात्र बौद्ध धर्म हा अतिशय असा धर्म आहे की जो तुम्हाला सुखाच्या मार्गाने नेऊ शकतो. एक सांगण्याचा एक सांगू इच्छितो की बोधी महाविहार दया या ठिकाणी आज अतिशय सुंदर असा कार्यक्रम होत आहे. आपल्या विहारात सुद्धा असा कार्यक्रम आपण करीत आहोत. त्या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला सांगायची अशी की ज्यावेळेस तथागतांना समृद्धी प्राप्त झालेली होती त्या समृद्धी प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी तथागतांना जी समृद्धी प्राप्त झाली त्या प्राप्त झालेल्या ज्ञानाचं त्यांनी अवलोकन केलं आणि अवलोकन करत असताना ते बौद्ध गायला आले आणि दीपन वृक्षाखाली बसले. आपण बौद्ध यात्रा केली असेल तर थोडं स्मरण करा. बौद्ध महाविहार या ठिकाणी जात असताना जेव्हा तथागतांच्या मूर्तीकडे बघतो आणि उजवीकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर त्या ठिकाणी 7 असे छोटे छोटे विहार आहेत. हे बौद्ध मूर्ती पाहणं नसेल असेल तर फार चांगलं. मी त्याचे खूप लांबून सांगत नाही, वेळ मिळाला तर सांगतोय. तथागतांना 19 दिवस झाल्यानंतर 7 आठवडे त्यांनी त्या ठिकाणी ध्यान करत असताना जे 7 छोटी छोटी त्या ठिकाणी विहार आहेत त्याचं महत्व अतिशय महत्व आहे. आता या ठिकाणी तथागतांनी समृद्धी प्राप्त झाल्यानंतर जे ज्ञान त्याला प्राप्त झालं ते खरोखर बरोबर आहे की नाही हे सुद्धा त्यांनी अतिशय ज्ञान प्राप्त करून त्या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे. ती तपश्चर्या जी त्यांनी केलेली आहे त्या एका बौद्ध विहाराच्या समोर ते 7 दिवस तटस्थ असे बसून त्या ठिकाणी जे त्यांनी ज्ञान प्राप्त केलं एक त्याचं तत्वज्ञान असतो त्याचं काही अवलोकन केलेलं आहे. आता एक उदाहरण सांगत म्हणजे त्या ठिकाणी एक विहार त्या ठिकाणी तथागतांनी असं वाटलं की आपण जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे हे खरोखर सत्य आहे. मग त्यांनी पण केला त्या विहाराच्या समोर बसून ओढून बसले आणि आपल्या पापण्या ह्या पुढे त्यांनी उभे ठेवले आणि उभे ठेवून त्यांनी तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्यानंतर 8 दिवस त्यांनी डोळे बंद केलेले नाही. तुझी अंधश्रद्धा समजू नका. अशा प्रकारे तथागतांनी 7 आठवडे असे तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून त्यांनी त्या ठिकाणी जे त्यांना ज्ञान प्राप्त झालं होतं त्याचं अवलोकन केलेलं आहे. आणि त्यानंतर आता आपला पूजा प्रोग्राम सुरू होईल म्हणून मी माझं प्रवचन थांबतो. जय हिंद. आजचे प्रबोधनकार ॲडव्होकेट वासंतीताई कालावडे यांचं आगमन झालेलं आहे. तरी मी मनीषाताई आणि आयुर्वेदिताई यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा.
वासंतीताईंना विनंती करतो की त्यांनी वेळ न दौडवता त्यांनी स्टेजवर येऊन आपला संबंध भेट करावं, आम्हाला प्रबोधित करावं. अर्थात मला असं माहिती आहे की असणाऱ्या आपल्या
तुम्हाला कंट्रोलिंग काहीतरी आहे, अल्टिमेट कंट्रोलिंग फॅक्टर काय आहे? तर मी असं अभ्यास केल्यावर मला कळलं की लोकशाही म्हणणाऱ्या या देशामध्ये नुसती लोकशाही म्हणजे काय असतं तर 2 पक्ष असतात, एक सत्ताधारी पक्ष असतो, एक विरोधी पक्ष असतो. आणि मग ते दोघं जो काही विरोधी पक्ष असतो तो समाजकारण करत असतो, सामाजिक विषयावरती बोलत असतो, लोकांच्या प्रश्नाबद्दल बोलत असतो. आणि सत्तेतले असतात ते सरकारने गुण होण्यासाठी काहीतरी करत असतात. मग 2 पक्षीय राजकारणामध्ये समाजकारण आणि
5,000 वर्ष म्हणतात 2,500 वर्ष 4,000 वर्ष ती खूपच मोठी जी काही आपल्याला ती एक चौकट उभी केलेली आहे चौकट मोडून त्या चौकटीच्या बाहेरचं जे काही आपल्याला उदाहरण दिलेले विचार आहे त्या समान संस्कृती दिलेले विचार आहे ते आपलं कॅरेक्टर आहे समाजाचं ते कॅरेक्टर आपल्याला खरं कॅरेक्टर जे आपलं व्यक्तिमत्व आहे ते समाज म्हणून आपल्याला असणारी ओळख आहे ती जगभरात पोचवायची असेल तर ती प्रगल्भता आपल्या प्रत्येकामध्ये आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये असायला पाहिजे आणि मग हे सगळं चौकट तोडून बाहेर जाताना थोडा त्रास होतच असतो अलीकडे आपण बघत असतो की पुन्हा एकदा फार मोठ्या धार्मिक आक्रमणासाठी एक व्यवस्था निर्माण केली जात आहे आणि आपल्या घरातल्या महिला कोणीतरी आपल्या नगरसेवक त्यांना 40-40 सीटर बसेसमध्ये एसी बसेसमधून सगळे काशीची यात्रा करायला घेऊन जातात आणि तिकडे पुढे पण घेऊन मांडतात आणि मग त्या सगळ्यांमध्ये आपण सांगावं लागतं की बहिणी होते आपलं नाही जमलं का तिथंपर्यंत आणि आपलं सत्य काय आहे आपल्या घरात आपल्या रीतिरिवाज काय रूढी परंपरा काय बहुजन समाज कोणत्या गोष्टींना मान्यता देत होता आणि त्या मान्यतांमध्ये समता स्वातंत्र्य बंधन न्याय हे जे काही वैश्विक सत्य आपण स्वीकारलं ते सत्य बुद्धांनी का स्वीकारलं बुद्धांनी त्यानंतर बुद्धांच्या नंतर सम्राट अशोकांनी ते स्वीकारलं सम्राट अशोकांनी ते संपूर्ण जगभरामध्ये नेण्याचा निर्णय केला आणि त्यानंतर आपल्या देशामध्ये मग कोणती व्यवस्था असेल जर का सम्राट अशोक हे जर का सार्वभौम असणाऱ्या राजाशिवाय होता त्या धर्माला तर इथल्या लोकांचा धर्म कोणता असेल एवढं तरी निष्कर्ष काढायला शिकवायला पाहिजे आपण त्यांना हे जे काही आपलीच माणसे आपलीच म्हणजे त्यांना निष्कर्ष काढायला कसं शिकवायचे तर ते बघा इतिहास काय सांगतो इतिहास काय सांगतो हे इतिहासातून आपण काही संदर्भ घेऊन जर का आपण मार्गदर्शन करायला किंवा त्यांना त्यांचं विचार परिवर्तन करायला आपण जर का यशस्वी झालो तर मला असं वाटतं की तो गप्पा भाग पुढचा असणार आहे की महाराष्ट्रातला मोठ्या संख्येने असणारा 30-32% असणारा मराठा ओबीसी समाज जो आहे तो खरं तर बुद्धिस्ट आणि समान संस्कृतीचे संपूर्ण रूढी परंपरा त्याच्या आयुष्यात मी ते बघितले आणि आमचे जे काही तुळजाभवानी असतील अंबाबाई असतील त्या सगळ्या कोण आहे आमचे खंडोबाराय असतील बौद्ध असतील त्या सगळ्या बुद्धिस्ट परंपरेतलेच आमची रूपक आहेत ना इतकं आहे आणि पण ती त्यांना म्हणजे त्याचं हे कुठेतरी मिसिंग लिंक झालेली आहे आणि त्या मिसिंग लिंक जर का आपण जोडले तर मात्र हा समाज पटकन ते स्वीकारतो आजच्या तरुण पिढीला एक संधी खूप चांगली आहे ती म्हणजे सध्या त्याला आपण म्हणतो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रत्येकाला मदत करू शकते पण त्याचा एक दोष असा आहे की जर तुम्ही तुमच्या मागणी केलं तर चुकीचं तुमच्या हातात जास्त पाठवलं जातं आणि तुम्ही एखादी योग्य गोष्ट बघितली तर ते आणखी तुमच्याकडे तेच येत जातं तर याचा सारासार विचार करण्यासाठी म्हणून एकत्र येऊन आपण एकत्र बसलो तर मग आपला सारासार चांगला विचार कोणता विवेक कोणता आहे हा आपण लोकांसमोर घेऊ शकतो हा एक गोष्ट झाली मला सांगायचं होतं की या देशामध्ये राजकारण समाजकारण आणि धर्म
दुपारी 4 वाजता पण आम्ही एका महिलांच्या गटामध्ये बसणार आहोत. कारण महिलांना जन्म संकल्पना काय आहे, महिलांनी पहिल्यांदा कर्मकांडाने धर्म याच्यामध्ये बळी पडत असते. पुस्तकात जो ब्राह्मणी धर्म आहे त्याचा पहिला बळी हीच महिलाच असते आणि म्हणून आपल्याला महिलांपर्यंत पहिल्यांदा गेलं पाहिजे. आपल्यामध्ये ज्या कोणी वक्ता महिला असतील त्यांनी प्रयत्नपूर्वक आमच्यापर्यंत या आमच्या 12 तारखेला दर महिन्याच्या 12 तारखेला आम्ही एकत्र येत असतो. वेगवेगळ्या भागामध्ये जिजाऊ सन्मान कृती समिती नावाने आम्ही काम करत असतो. कारण तुझ्यानंतर जिजाऊ असं जर काही एक सूत्र आम्ही मांडतो तर जिजाऊ सन्मान कृती समिती नावाने काम करणं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आज तुम्ही आले, मला खूप आनंद वाटला या विहारात येऊन. मला तुमच्या आयुष्यासाठी खूप मोठी प्रेरणा